मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. विदर्भ आणि मराठवाड्यातील महत्त्वाकांक्षी निम्न पैनगंगा प्रकल्पाला प्रकल्प क्षेत्रातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध कायम आहे. शेतकऱ्यांनी हा प्रकल्प त्यांच्यासाठी फायद्याचा नसून विनाशकारी असल्याचा दावा केला आहे. 1995 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. मात्र सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला. या प्रकल्पामुळे 95 गावे विस्थापित होणार असून सुमारे 1.5 लाख लोकसंख्या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येते. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन आज तागायत पूर्ण झालेले नाही. शासनाने केवळ विदर्भ आणि मराठवाडा या 2 गावांची 90% जमीन खरेदी केली आहे. परंतु पुनर्वसनाचा एकही प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. गेल्या 28 वर्षात स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने केली. प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदने देण्यात आली. या आंदोलनांदरम्यान 112 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. शेतकऱ्यांच्या मते धरण म्हणजे मरण आणि शेती संपल्यास पुढील पिढीचा उदरनिर्वाह कठीण होईल. 2019च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. गोरगरीब, आदिवासी, दलित, ओबीसी सगळ्या लोकांची मागणी आहे की तुम्ही हा प्रकल्प रद्द करा, हा प्रकल्प बदला, यातनं आमची 95 गावं वगळा. मी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये निर्णय केला की 95 गावं वगळून टाका आणि त्या ठिकाणी नवीन पद्धतीनं उच्च पातळी बंधाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी पाणी अडवून ते पाणी कसं शेतकऱ्यापर्यंत पोहोचवता येईल हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. केराम साहेब, 2.5 वर्ष तुम्ही चिमटा 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 म्हणत होते. तुमच्या चिमट्याला आम्ही चिमटा घेतला आणि त्या ठिकाणी लोकांना आम्ही मुक्त केलेलं आहे. त्यामुळे कोणीही तुम्हाला काहीही खोटं सांगत असलं विश्वास ठेवू नका. मी पाटबंधारे मंत्री आहे, मी इरिगेशन मंत्री आहे. मी घेतलेला निर्णय आहे या 95 गावच्या लोकांना विस्थापित करणार नाही. हा निर्णय आपला झालेला आहे. मात्र आजही शेतकऱ्यांना आश्वासन पूर्ण होण्याची वाट पाहावी लागत आहे. प्रकल्प आमच्यासाठी विनाशकारी आहे, विकासासाठी नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या भावना आणि पुनर्वसनाची परिस्थिती लक्षात घेऊन प्रकल्पाबाबत अंतिम निर्णय घ्यावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. धरणाला आमचा 100% विरोध आहे. कारण का या बुडी क्षेत्रातील सर्व जे शेतकरी आहेत ते आमचे काही प्रामाणिक शेतकरी आहे. आम्ही आता या निवडणुकीमध्ये जो काही आमचा सपोर्ट होता त्यामध्ये कसं झालेलं आहे, आता निवडणुकी पिरियडमध्ये आमच्या शेतकऱ्याचा काय समजा दिशाभूल करून जे आम्हाला धरणाला विरोध करून धरण रद्द करू असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं. आता निवडणूक झाल्यानंतर जे काही त्यांचं म्हणणं आहे समजा का आता पुन्हा धरणाचा प्रश्न उपस्थित होऊ राहिलेला आहे. त्यामुळे त्यांनी ते सर्व धरण बंद करण्यासाठी काही प्रयत्न करावं असं माझं म्हणणं आहे. तर हे धरण म्हणजे आमचं एक प्रकारचं मरण आहे. आमची एवढी मोठी आज शेती चाललेली आहे. शेती म्हणजे अशी संपत्ती आहे आमची की जे पिढ्यानपिढ्या टिकून राहणारी संपत्ती आहे. आणि ही जर का शेती समजा शेतीच्या बदल्यात जे काही आम्हाला मोबदला मिळणार आहे तो मोबदला फक्त आमच्या 1 किंवा 2 पिढ्या खाणार आहे. त्याच्यानंतरच्या पिढ्या त्यांचं काय होणार याच्याकडे सुद्धा सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. आणि जे भूमिहीन शेतकरी आहे, भूमिहीन आहे समजा ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांच्याकडे सुद्धा सरकारने थोडंसं लक्ष केंद्रित करायला पाहिजे. कारण शेती म्हणजे कसं आहे आमची पिढ्यानपिढ्या चालणारी संपत्ती आहे, टिकून राहणारी संपत्ती आहे. एकदा जर का शेती गेली तर आमच्या हाताला काम नाही. आमचे बेरोजगार खूप आहे या एरियातनी. तर आमची अशी इच्छा आहे की बा प्रत्येक घरी समजा एखाद्या युवकाला रोजगार मिळायला हवा. मी बंटी पाटील जोमदे, रामपूर उपसरपंच आणि माझं गाव मराठवाड्यामध्ये किनवट तालुक्यामध्ये येते. माझ्या गावामध्ये आम्ही माझं गाव पूर्णपणे मनीराम थर्ड एक प्रकल्प आहे आमचा, छोटा डॅम आहे, त्याच्या लाभ क्षेत्रात येतो आणि धरणाच्या बुडी क्षेत्रात येतो. आणि धरणाच्या बुडी क्षेत्रात येत असताना आमचं म्हणजे गावाचे विकास कामं थांबवलेले आहेत. आमचं गावाचं पूर्ण म्हणजे जे काय आहे रजिस्ट्र्या बंद आहेत, विकास कामं थांबवलेले आहेत. आणि आमच्याच गावाच्या बाजूला 7 किलोमीटरवर बोंडगाव येथे करोडो रुपयाचा पुलाचं काम चालू झालेलं आहे. आणि माझ्या गावात एमआरजीची छोटे छोटे कामं बंद करण्यात आलेले आहे. मला हे कळत नाही की गाव म्हणून किंवा मी उपसरपंच म्हणून हे लक्षात येते
धरणाच्या जवळ कोणतेही परमिशन नाही, कोणत्या पर्यावरणाचं परमिशन नाही आणि कोणत्या आर्थिक म्हणजे क्लिअर काही धरणाचं नाही, पण त्यांच्या धरणामध्ये पैशाचा वर्ग करण्यात येत आहे, धरणाच्या कडून गावाला नोटीस पाठवण्यात येत आहे आणि एकीकडे दुसरं कामं चालू आहे. हे ताळमेळ जमत नाही. या ताळमेळच्या याच्यात असं लक्षात येते की कुठं ना कुठं कोणाच्या तरी एक गुत्तेदार समजा किंवा कोणते लोकप्रतिनिधी समजा किंवा कोणाचा तरी काहीतरी वेगळ्या प्रकारचा फायदा आहे. मी स्वतः एक पिटिशनर आहे पेसा अंतर्गत औरंगाबाद हायकोर्टामध्ये. तर पेसा अंतर्गत आमच्या गावचा मजग गावचा आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचा ठराव समर्थनात गेला नाही. मी उपसरपंच असल्यामुळे आत्तापर्यंत 3 ठराव झाले. तिन्हीमध्ये आम्ही पूर्ण गावाचा विरोध केलेला आहे आणि मजग गाव स्वतः 80% ते 90% वलित असतानाही आम्हाला बुडी क्षेत्रात जावं लागत आहे. काय मागणी आहे तुमची? धरण नको. मी भगवती प्रसाद तित्रे, पाथरी गावातील मी एक बुडी क्षेत्रामध्ये शेतकरी आहे आणि आम्ही मुंबईला साहेबासोबत बैठक झाली होती आमची मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेबासोबत. तेव्हा साहेबांनी आश्वासन दिले की आम्ही समजा 55 गावा विस्थापित न होता आम्ही बॅरेजेस बांधून 55 गावाला पण पाणी देऊ आणि जे समोर समजा जे लाभ क्षेत्र आहे लाभ क्षेत्राला पण पाणी देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. त्याच्यानंतर निवडणुकीच्या पिरियडमध्ये पण त्यांनी भाषणं करून आम्हाला सांगितलं की आम्ही 55 गाव विस्थापित करणार नाही. तर साहेबांनी हे जे आम्हाला सांगितलं शेतकऱ्यांना हे त्यांनी त्याचं समजा हे आमच्या शेतकऱ्याला जे बुडी क्षेत्रामध्ये आम्ही जे बुडायलो याच्यापासून वाचवावं हे आमची साहेबांना विनंती आहे. आणि दुसरं असं आहे की जे सरकारी जे योजना आहे प्रत्येक गावामध्ये त्या योजना समजा यांनी बंद केल्या. समजा रोजगार हमीचे विहिरी आहे, हे विहिरी प्रत्येक शेतकऱ्याला आज जे लाभ भेटायलं ते पण यांनी जे बी लाभ भेटायला समजा पंचायत समितीकडून जिल्हा परिषदकडून ते यांनी पूर्ण बंद केलं. तर हे सर्व न बंद करता हे सुरुवात करावी आणि हे प्रकल्प न होता 55 गावाला पण यांनी बॅरेजेस बांधून पाणी द्यावं आणि समोर जे लाभ क्षेत्र आहे लाभ क्षेत्राला पण पाणी द्यावं अशी आमची विनंती आहे. आणि जर हे केलं तर आम्ही सर्व 55 गावाचे लोक विस्थापित न होता आम्ही याचे ऋणी राहू. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।